शिवाय. ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं. जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांती शीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध तत्वबोधसेतुकरम्. ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः. सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 152 काढा. काल आपण महाकारण देह बघत आहोत. महाकारण देह कशाला म्हणावं तर पूर्वी देहत्रय अवस्थात्रय कोशपंचक इत्यादिकाचे वर्णन केले आणि त्या देहादिकाचा आपण द्रष्टा आहो असे समजणे हे विशेष ज्ञान आहे. असे सांगितले, पण ते विशेष ज्ञान वृत्तीजन्य असल्यामुळे म्हणजे मनाच्या वृत्तीत उत्पन्न होत असल्यामुळे परिच्छिन्न व विस्मृत होण्यासारखे आहे. इथपर्यंत आपण काल आलो होतो. वृत्तीची व्याख्या लिहून दिलेली आहे. कशाला म्हणावं वृत्ती? वृत्तीचं काल लिहून घेतलं का? वृत्ती जयश्रीताई बोला, वृत्ती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार. वृत्ती कशाला म्हणावे? अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती असे म्हणावे. ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. परिणाम आहे त्यालाच वृत्ती असं म्हणावं. काल प्रश्न कोणता विचारला होता? शेवटी विचारा, आता सांगा बरं. शेवटी तुम्ही प्रश्न विचारला होता म्यूट व्हायच्या वेळेस. कोणता प्रश्न विचारला होता? ज्ञान कशाला म्हणावे हे विचारला होता का? ओम नमः शिवाय. जय श्रीताई. कोणते ती लक्षात येईना का? कोणते 3 देह? 3 देह कोणते सांगू का ते? हो. 3 देहत्रय. नंबर 1 स्थूल देह, नंबर 2 सूक्ष्म देह, नंबर 3 कारण देह. याला देहत्रय म्हणावे. तर त्याची अवस्था सांगू का? त्याच्या नंबर 1 जागृत अवस्था, नंबर 2 स्वप्न अवस्था, नंबर 3 सुसुप्त अवस्था. या त्रय अवस्था. 5 पंचकोशक. नंबर 1 अन्नमय कोश, नंबर 2 प्राणमय कोश, नंबर 3 मनोमय कोश, नंबर 4 विज्ञानमय कोश, नंबर 5 आनंदमय कोश. यालाच देहाच्या अवस्था म्हणाव्या. याहून मी सच्चिदानंद आत्मा वेगळा आहे. मी त्याचा दृष्टा आहे. ह्याच्याहून ह्या 3 देहाहून स्थूल देह. बरोबर आलं. ओम नमः शिवाय.
स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, तिन्ही देहाहून मी कसा आहे, वेगळा आहे. तर स्थूल देह कशाला म्हणावं? मुद्रिकाताई महाजन बोला. स्थूल देह कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जो डोळ्याला दिसत नाही, डोळ्याला दिसतो, हाताला लागतो, त्याला स्थूल ते म्हणावे. आणि दिसत नाही त्याला काय म्हणावं? जो डोळ्याला दिसत नाही, हाताला लागत नाही, त्याला सूक्ष्म देह म्हणावे. हां. देह कशाला म्हणावं? लक्ष्मीताई, देह कशाला म्हणावं? स्थूल देह नाही, नुसतं देह ओम कशाला नमः म्हणावं? शिवाय. हां. जो जाळला जातो आणि पुरला जातो त्याला देह असे म्हणावे. दह्येती इति देह, दहन केला जातो किंवा दफन केला जातो, त्याला देह असं म्हणावं. म्यूट करा. तर मग देह ही 3 देह सांगितले. म्यूट करा लक्ष्मीताई. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देह कशाने जाळला जातो? स्थूल देह कशाने जाळला जातो? मेघाताई बोला. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. थांबा. मेघाताई बोला. स्थूल देह कशाने जाळला जातो? ओपन करा. ओम नमः शिवाय. आपला जो ही शरीर आहे तो कशाने जाळलं जातं? ओम नमः शिवाय. बोला मीनाताई, त्या उपकरणात बोला ना त्या. स्थूल देह ज्ञानाग्नीने जाळला जातो. ओम नमः शिवाय. स्थूल देह कशाला म्हणावं मीनाताई? हाताला लागतो आणि डोळ्याला दिसतो, याला स्थूल देह असे म्हणावे. ही स्थूल देह कशाने जाळला जातो? ज्ञानाग्नीने. ओम नमः शिवाय. हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, समोर आपल्या आहे ना ही स्थूल देह, ती कशाने जाळला जातो? म्यूट करा मीनाताई. जयश्रीताई, कशाने जाळला जातो स्थूल देह? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ताई, संस्काराने जाळला जातो म्यूट करा. किंवा दफन केला जातो. संस्कार कशाचे संस्कार केल्यावर? आता मेलं माणूस तर कोणत्या संस्काराने जाळलं जातं? स्थूल देह जेव्हा सूक्ष्म देह निघून जातो तर पुन्हा स्थूल देह कोणत्या संस्काराने जाळला जातो? काकी ती खरखर करायला बघा बरं, सांगा. ओम नमः शिवाय. नंदा काकी. अग्नीने जाळला जातो. हां, स्थूल देह अग्नीने जाळला जातो. खरखर करायला काकी म्यूट करा. खूप खरखर करायला तुमचाही मोबाईल. ओम नमः शिवाय. स्थूल देह अग्नीने आपण बघतो की सगळेचे देह जाळले की जातात, अग्नीने जाळले जातात किंवा दहन केलं जातं किंवा दफन केलं जातं. सूक्ष्म देह जेव्हा निघून जातो स्थूल देहामधून तेव्हा तो अग्नीत पेटवून देतात, त्याला स्मशानभूमीमध्ये नेऊन किंवा दफन केलं जातं, दहन केलं जातं किंवा दफन केलं जातं. स्थूल देह कशाने जाळला जातो? कशाने जाळला जातो मीनाताई स्थूल देह? येले का लक्षात? स्थूल देह कशाने जाळला जातो? लक्ष्मीताई. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, ओम नमः शिवाय. ताई, मला विचारला का प्रश्न? तिकडे थोडं स्थूल देह कशाने जाळला जातो? आवाज येत नाही का? आवाज येत नाही का सगळ्यांना? आवाज येलाय का? स्थूल देह कशाने जाळला जातो? हां, स्थूल देह अग्नीने जाळला जातो. अग्नीने दहन केला जातो किंवा जाळला नाही गेला तर पुन्हा काय करतात त्याला? आपल्या धर्मात काय करतात?
दहन किंवा दफन दफन. दफन दफन केला जातो. हा, स्थूल देह दहन किंवा दफन केला जातो. तर म्हणून देहत्रय, स्थूल देह अग्नीने जाळला जातो आणि सूक्ष्म देह कशाने जाळला जातो. सूक्ष्म देह कशाने जाळला जातो. हात वरी करा. सगळेच म्यूट उघडू नका, हात वरी करा. सूक्ष्म देह कशाने जाळला जातो. अलकाताई, सूक्ष्म देह कशाने जाळला जातो. ओम नमः शिवाय. ज्ञानाग्नी. सुनंदाताई पाटील, सूक्ष्म देह कशाने जाळला जातो. म्यूट करा ताई, खरखर वाजायले. ओम नमः शिवाय. ज्ञानाग्नीने जाळला जातो. हां, सूक्ष्म देह कशाने जाळला जातो. ज्ञान अग्नीने जाळला जातो. ज्ञानाग्नीने जाळला जातो. ताई कळालं का स्थूल देह कशाने जाळला जातो. ओम नमः शिवाय. होतंय होतंय कळालं. संस्काराने जाळला जातो. ओम नमः शिवाय. संस्काराने जाळला जात नाही. संस्काराने जाळला जाळला जातो. जातो. अग्नीने, म्यूट करा. अग्नीने जाळला जातो. स्थूल देह अग्नीने जाळला जातो. सूक्ष्म देह ज्ञान अग्नीने जाळला जातो. ज्ञान प्राप्त झालं की सूक्ष्म देह बाद होतो. कारण देह कशाने जाळला जातो. कारण देह, हात वरी करा. कारण देह कशाने, हँडरेस करा ज्याला येतंय त्यांनी. कारण देह कशाने जाळला जातो. मीनाताई, कशाने जाळला जातो कारण देह. ओम नमः शिवाय. माझ्या ते लक्षात येत आहे. कारण देह कशाला म्हणावं. कारण देह कशाला म्हणावं. सूक्ष्म स्थूल आणि सूक्ष्म देहाच्या परिणामाला कारण देह म्हणावं का. स्थूल आणि सूक्ष्म देहाच्या अपेक्षेने कारण देहाला, अपेक्षा, कारण देह म्हणजेच अज्ञान. अज्ञान. हां. अज्ञान कशानं जाळलं जातं. ज्ञानाने जाळलं जातं. हां, ज्ञानाने जाळला जातो. कारण देह सुद्धा ज्ञान अग्नीनेच जाळला जातो. स्थूल देह अग्नीने जाळला जातो. सूक्ष्म देह ज्ञान अग्नीने जाळला जातो. आणि कारण देह सुद्धा ज्ञान अग्नीनेच जाळला जातो. ज्ञान प्राप्त झालं की सूक्ष्म देह आणि कारण देह दोन्हीही देह बाद होऊन जातात. अज्ञान निघून जातं. प्रकाश आला की अंधार राहत नाही. दिवा आणल्याबरोबर अंधार राहतो का, तर राहत नाही, निघून जातो. आपण गुहेच्या अंधाराचा दृष्टांत बघितलेला आहे. त्या गुहेमध्ये जो अंधार होता, तो अंधार खोऱ्याने भरून टाकला तरी गेला का. आहे का लक्षात तो दृष्टांत गुहेच्या अंधाराचा. कुणाच्या लक्षात आहे सांगा बरं. ओम नमः शिवाय. बोला मीनाताई. गुहेमधला अंधार कधी गेला. नाही ते लक्षात यायचं नाही, त्याच्यावर सांगायला मला. जो गुहेमध्ये अंधार होता, तो अंधार घालवण्यासाठी एक जणानं सांगितलं ही अंधार कसा घालवावा. एकानं सांगितलं जप कर म्हणून सांगितलं. खूप मोठा जप केला, लाखावर जप केला, लाखोळ्या केल्या जपाच्या, तरी तो अंधार गेला का. जप केल्यानं अंधार गेला नाही. पुन्हा दुसऱ्यानं सांगितलं तपश्चर्या कर म्हणले. देहाला त्रास देऊन तपश्चर्या कर. तपश्चर्या केली तरी अंधार गेला नाही. पुन्हा तिसऱ्यानं काय सांगितलं, खोरं घेऊन, टोपलं घेऊन खोरेत भरून, टोपल्यामध्ये खोऱ्यानं तो अंधार भरून बाहेर नेऊन टाक म्हणजे तो जाईल. त्यानं खोरं टोपलं घेतलं आणि अंधार कितीही टोपले बाहेर नेऊन टाकला तरी तो गेला का. तर गेला का लक्ष्मीताई. खोऱ्यानं भरून अंधार जातो का.
टोपलं नाही. हां ओम नमः शिवाय नाही. हां नाही. मग कशानं जाईल? गुहेमध्ये अंधार आहे खूप. मग जग ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हात वरी करा, सगळे तिघीने मी उघडलंय, तसं करू नका ना. कुणाचंच लक्षात येत नाही. हात वरी करा, ज्याला विचारलं ती सांगा, नाही तर दुसऱ्याने हात वरी करायचा. मग त्यांना विचारते मी, लक्ष्मीताई कसा जाईल अंधार? खोऱ्याने भरून काढला तरी हां अंधार कशानं जाईल? अंधार. ओम नमः शिवाय. अलकाताई बोला, म्यूट करा लक्ष्मीताई. गुहेतला अंधार कशाने निघून जाईल? ओम नमः शिवाय. दिव्याची ज्योत लावल्याबरोबर अंधार जाऊन प्रकाश अगदी बरोबर. हे होईल. तिथं काहीच करायची गरज नाही. त्याचप्रमाणे ज्ञान झाल्याबरोबर अज्ञान निघून जाईल. ओम नमः शिवाय. गुहेतला अंधार घालवण्यासाठी खोऱ्याने भरून टाकला तरी गेला नाही. त्याला एकानं सांगितलं काठीनं बडव, म्हणजे तो पळून जाईल. काठीनं बडिवला तरी गेला नाही. तप केलं गेला नाही, जप केलं गेला नाही. खोऱ्यानं टोपल्यानं भरून टाकलं तरीसुद्धा तो अंधार गेला नाही. का जाईना म्हणून काठीनं बडवून काढला तो अंधार, तरीही गेला नाही. फक्त एक दीपक आणला तिथं, त्या क्षणाला अंधार सगळा निघून गेला. मग अंधार जाण्यासाठी प्रकाशाची जशी आवश्यकता आहे, तशीच अज्ञान जाण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून सूक्ष्म ध्येयसुद्धा ज्ञान अग्नीने बाद होतो. आणि कारण ध्येय म्हणजेच अज्ञान आहे. आणि अज्ञान ज्ञानानंच निघून जातं. सूर्य उगवल्याबरोबर सगळा अंधार निघून जातो, अंधार राहत नाही. सूर्य नाही तोपर्यंत अंधार आहे, सूर्य उगवला की अंधार राहत नाही. तसं ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान तिथं झाल्याबरोबर सूक्ष्म ध्येय आणि कारण ध्येय बाद होतो, तो निघून जातो. म्हणून अवस्थात्रय, पंच कोश, पंचक इत्यादिकाचे वर्णन येते. आणि वर्णन केले आणि त्या देहादिकाचा आपण दृष्टा आहो. म्हणजे विशेष ज्ञान, ते विशेष ज्ञान आहे असे सांगितलेले आहे. देहादिकाचा आपण द्रष्टा आहो असं आपल्या मनाचा निश्चय होणं म्हणजेच विशेष ज्ञान आहे. पण ते विशेष ज्ञान वृत्तीजन्य असल्यामुळे ज्ञान आपल्याला कुठं प्राप्त होतं, तर वृत्तीमध्ये, वृत्तीजन्य ते म्हणजे मनाच्या वृत्तीत उत्पन्न होतं असल्यामुळे परिच्छिन्न व विस्मृत होण्यासारखं आहे. उत्पन्न होणारी वस्तू परिच्छिन्न असते. परिच्छिन्न म्हणजे लहान असते. जन्मल्याबरोबर बाळ किती लहान असतं, परिच्छिन्न म्हणजे लहान. जी वस्तू उत्पन्न झाली तेव्हा परिच्छिन्न असते, पुन्हा ती मोठी होते आणि ती नाश पण होते. त्याला परिच्छिन्न असं म्हणावं. उत्पन्न प्रत्येक वस्तू उत्पन्न, जी वस्तू झाली ती नाश होते. आणि ही ज्ञान वृत्तीजन्य आहे. वृत्ती कशाला म्हणावं, रात्री लिहून दिलं बघा, वृत्ती कशाला म्हणावं, हँडरेस करा. सुनंदाताई पाटील, वृत्ती कशाला म्हणावं? अंतकरणाच्या परिणामाला वृत्ती म्हणावं. मग ही ज्ञान जी आहे ते वृत्तीजन्य आहे. ज्ञान जी आहे ना वृत्तीजन्य आहे. वृत्तीमध्ये ज्ञान उत्पन्न होतं. वृत्तीजन्य असल्यामुळे मनाच्या वृत्तीत उत्पन्न होतं असल्यामुळे परिच्छिन्न आहे. उत्पन्न होतं आणि नाश होतं म्हणजे निघून जातं. वृत्तीमध्ये किती वेळ ज्ञान राहतं आता मी तुम्हाला सांगत आहे.
तुमच्या वृत्तीमध्ये ज्ञान उत्पन्न होऊ लागलेलं आहे, तुम्हाला ती कळायलं आहे, म्हणजे तुमच्या ती वृत्तीमध्ये उत्पन्न झालं ते ज्ञान. पण किती वेळ राहतं ते, त्याचा परिणाम राहतो, पण ते किती वेळ राहतं, तर ते थोडा वेळ असतं. वृत्तीमध्ये अनेक वृत्ती उठतात आणि मावळतात, पण ती परिणाम त्याचा राहतो. म्हणून ही सुद्धा ज्ञानसुद्धा काय परिच्छिन्न आहे म्हणून सांगितलं, म्हणजे लहान असतं आधी सुरुवातीला, व पुन्हा काय होतं, विस्मृत होण्यासारखं आहे आणि त्याचा नाश पण होतो. त्यासाठी त्या विशेष ज्ञानाच्या साधनाचा उपयोग फक्त अज्ञान निवृत्त करण्याकडे, त्याचप्रमाणे अज्ञानाचे कार्य जो ध्येयध्यास तोही निवृत्त करण्याकडे करावा. या वृत्तीचा उपयोग कसा करावा? साधन म्हणून करावा. वृत्तीचा उपयोग साधन म्हणून करावा. आता साधन कशाला म्हणावं? साध्यापर्यंत जाण्यासाठी साधन असतं. साधन कशाला म्हणावं? आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे, तर तिथं जाण्यासाठी आपण काही ना काही साधन पाहिजे. साधन असल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. कोणतं ना कोणतं मोटरसायकल असायला पाहिजे, जीप असायला पाहिजे, एस-टी, काही ना काही साधन असल्याशिवाय आपण तिथं जाऊ शकत नाही. तसंच इथंसुद्धा ही जी ज्ञान आहे वृत्तीजन्य असल्यामुळे, म्हणजे मनाच्या वृत्तीत हे ज्ञान उत्पन्न झालेलं आहे, ती परिच्छिन्न आहे, पण ही काय आहे? साधन आहे. कशाचं साधन आहे? तर ज्ञान प्राप्त करून घेण्याचं साधन आहे. ही ज्ञान प्राप्त करून घेताना वृत्तीमध्येच आधी त्याचा उद्भव होतो, ते वृत्तीमध्येच आपल्याला उत्पन्न होतं, म्हणून ते साधन आहे. आपल्याला एखाद्या मंदिराला, काशी विश्वनाथला जायचं तरीसुद्धा काही ना काही साधन लागतं. साधन असल्याशिवाय जाता येत नाही. तसंच ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी इथं कोणतं साधन सांगितलं? हँडरेस करा. ओम नमः शिवाय. कोणतं साधन सांगितलं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी? वृत्तीजन्य. वृत्ती ही साधन आहे. ज्ञानाचं साधनाचा उपयोग फक्त अज्ञान निवृत्त करण्यासाठी, मग अज्ञानाला घालवण्यासाठी ह्या वृत्तीचा उपयोग करावा. म्हणजे अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती असं म्हणावं. आणि त्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी या वृत्तीचा उपयोग करावा, साधन म्हणून उपयोग करावा. फक्त अज्ञान निवृत्त करण्याकडे, त्याचप्रमाणे अज्ञानाचे कार्य जो ध्येयध्यास. अज्ञानाचं कार्य काय आहे? ध्येयध्यास. आपण आपल्या स्वतःच्या आत्म्याचं आपल्याला ज्ञान नाही, म्हणूनच आपण काय करतो? ध्येयध्यास घेतो, म्हणजे ध्येय मी म्हणतो. जर आत्मज्ञान झालं, मी आत्मा आहे असं जर आपल्याला कळालं, तर ध्येयाला मी म्हणत नाहीत. जे ब्रह्मज्ञानी असतात, विदेही साधू, ते ध्येयाला मी म्हणत नाहीत. म्हणून अज्ञानाचे कार्य जो ध्येयध्यास. अज्ञानाचं कार्य काय इथं? कोणतं कार्य अज्ञानाचं? ओम नमः शिवाय. काय सांगितलं इथं कार्य अज्ञानाचं? अज्ञानाचं कार्य ध्येयध्यास आहे. ध्येयध्यास म्हणजे काय? ध्येयध्यास म्हणावं कशाला? अज्ञानाचं कार्य ध्येयध्यास ही खरं आहे, पण ध्येयध्यास कशाला म्हणावं? ध्येयध्यास म्हणजे काय मीनाताई? असं समजणे, त्याला ध्येयध्यास म्हणतात. ओम नमः शिवाय. काय समजणे? ओम नमः शिवाय. कशाला म्हणावं ध्येयध्यास? सुनंदा. माझा आहे, मी आहे. ओम नमः शिवाय. ध्येय माझा आहे, मी आहे असे समजणे. मी आत्मा असताना ध्येय समजणे, ह्याला ध्येयध्यास असं म्हणावं. अज्ञानाचं कार्य ध्येयध्यास आहे. म्यूट करा. अज्ञानाचं कार्य ध्येयध्यास. देहाला मी समजतो, मी कोण आहे आणि समजतो काय? सुनंदाताई म्यूट करा.
म्यूट करा, खरखर वाजते. अज्ञानाचं कार्य काय? अज्ञानाचं कार्य मुद्रिकाताई महाजन, अज्ञानाचं कोणतं कार्य आहे? ओम नमः शिवाय. पाटील काकू, अज्ञानाचं कार्य कोणतं आहे? जय श्रीताई बोला, अज्ञानाचं कोणतं कार्य आहे? जय श्रीताई. ओम नमः शिवाय ताई. अज्ञानाचे दोन कार्य, असद रूप आवरण आणि अभान रूप आवरण, हे दोन इथं कुठं अज्ञानाचे कार्य आहेत. इथं कुठं आहे का ते असं पण आवरण? इथं काय आले अज्ञानाचं कार्य? इथं नावच नाही ना त्याचं. ओम नमः शिवाय. म्यूट करा. मीनाताई, अज्ञानाचं कार्य काय? परिचिन्न विस्मृत होण्यासारखे काही कार्य ताई. देह ध्यास. अज्ञानामुळं काय आत्मा असून काय अज्ञान म्हणतात? निवृत्त करण्यासाठी मी आत्मा असून देहाला मी आत्मा समजणे हे देह ध्यास आहे. ओम नमः शिवाय. मी आत्मा असून मी देह आहे, मी ही शरीर म्हणजे मी आहे असं समजणे म्हणजेच ध्येय ध्यास. देहाला मी समजणे म्हणजे ध्येय ध्यास. मग खरा मी कोण आहे? मी कोण आहे खरं? देहाला मी समजणेच का ताई? हां, देहाला मी समजणे म्हणजे देहाला मी समजणे ध्येय ध्यास. देह ध्यास का? हां, हा. लिहून घ्यायचं असलं तर देहाला मी समजणे म्हणजेच ध्येय ध्यास. आणि देहाला मी का समजतो? म्यूट करा मीनाताई. पुन्हा हात करा वर ये जर सांगायचं असेल तर. देहाला मी का समजतो? कशामुळे देहाला मी म्हणतो आपण? अज्ञानामुळे ताई. ओम नमः शिवाय. अज्ञानामुळे. मग देह ध्यास जे आहे ते अज्ञानाचंच कार्य आहे. अज्ञानाचं कार्य ध्येय ध्यास. कारण आणि कार्य. अज्ञान ही कारण आहे आणि ध्येय ध्यास ही कार्य आहे. म्हणून अज्ञानाचं कार्य ध्येय ध्यास तो निवृत्त करण्याकडे करावा. कशाचा वापर करावा? अज्ञानाचं कार्य ध्येय ध्यासाला निवृत्त करण्यासाठी कशाचा वापर करावा म्हणून सांगितलं इथं? वृत्तीचा. साधन म्हणून वृत्तीचा वापर करावा. वृत्तीमध्ये मनामध्ये ज्ञान प्राप्त करून घ्यावा. ध्येय ध्यासी निवृत्त करण्यासाठी करावा. त्यानंतर विशेष ज्ञान रूप कल्पित आहे असे काय घ्यायचं लिहून? वृत्तीमध्ये ते लिहून घेऊ थोडं. कशाचा उपयोग करावा? ध्येय ध्यास म्हणजे अज्ञानाचं कार्याला ध्येय ध्यास असं म्हणतात. आत्मा असून ध्येय समजणे. अज्ञानाच्या कार्याला हां, ध्येय ध्यास म्हणतात. आणि ध्येय ध्यास म्हणजे आत्मा असून ध्येय समजणे. काय घेतलं लिहून सांगा? अज्ञानाचे कार्य वृत्तीमध्ये, वृत्ती असे म्हणावे. तुम्ही आता सांगितलं ना. नाही, मनाची वृत्तीचा वापर साधन म्हणून करायचा आहे आपल्याला, कार्य नाही वृत्ती. ती कट करा. अज्ञानाचं कार्य ध्येय ध्यास आहे. अज्ञानाचं कार्य ध्येय ध्यास. आणि ध्येय ध्यास म्हणजे ध्येयाला मी म्हणणं म्हणजेच ध्येय ध्यास. मी आत्मा असताना ध्येयाला मी म्हणणं म्हणजे ध्येय ध्यास. कळालं का? अज्ञानाचं कार्य काय आहे? लक्ष्मीताई, काय अज्ञानाचं कार्य? हां, हां,
अज्ञानाच्या कार्याला ध्येयध्यास म्हणावे. आणि ध्येयध्यास म्हणजे मी ध्येय आहे असं समजणे. मी एक आहे. हा. ओम नमः ओम शिवाय. नमः शिवाय. हा. मीनाताई आलं का लक्षात? म्यूट करा लक्ष्मीताई. हो आले आले थोडं. काय अज्ञानाचं कार्य काय आहे? अज्ञानाचं कार्य देहाला मी समजणे हेच अज्ञानाचं काय कार्य आहे. देहाला मी समजणे म्हणजे काय? देहध्यास. हा. देहाला मी समजणे म्हणजेच ध्येयध्यास. मग मी कोण आहे खरा? मी सच्चित रूप आत्मा आहे. ओम नमः शिवाय. मी आत्मा असताना ध्येय समजणे ह्यालाच ध्येयध्यास असे म्हणावे. मी आत्मा आहे पण मी काय समजायला लागलो? ध्येय समजायला लागलो. समजतो का नाही आपण ध्येय? मी आंघोळ केली, मी कपडे घातले, मला दुःख झालं म्हणजे कुणाला झालं? ध्येयाला आणि ध्येयाच्या वृत्तीला. ही ध्येयध्यास तोही निवृत्त करण्याकडे करावा. कशाचा? वृत्तीचा वापर. वृत्ती जी आहे मनाची वृत्ती ती कशासाठी ह्याचं साधन म्हणून उपयोग करावा? तर अज्ञानाचं कार्य ध्येयध्यास ही निवृत्त करण्यासाठी त्याचा उपयोग करावा. साधन म्हणून उपयोग करावा. साधन म्हणजे कार्य सिद्ध करण्यासाठी जी वापरलं जातं त्याला साधन म्हणावं. आपण कुरवड्या घालताना जो शेवगा वापरतो ते साधन आणि कुरवड्या साध्य. साधन म्हणजे साध्यासाठी जी साधन वापरलं जातं त्याला साधन असं म्हणावं. आणखीन एखादा सांगा बरं दृष्टांत साध्य आणि साधनाचा. येले का लक्षात? ओम नमः शिवाय. साधन कशाला म्हणावं आणि साध्य कशाला म्हणावं? आता आपण स्वयंपाक करू लागलो. स्वयंपाकासाठी जी गॅस लागतो ते साधन आहे आणि साध्य काय हो? जी स्वयंपाक केला ते साध्य. स्वयंपाक करायला ते साध्य आणि गॅस आहे ते साधन आहे. ओम नमः शिवाय. साधन आणि साध्य. तसंच इथं काय? गॅस आहे ते साधन आहे. स्वयंपाक जी स्वयंपाक तयार झाला ते साध्य. तसंच इथं काय सांगितलंय मग? अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी मनाची जी वृत्ती आहे, वृत्तीजन्य ते ज्ञान, त्याचा वापर अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी करावा. त्यानंतर विशेष ज्ञानसुद्धा कल्पित आहे. असं जर आपण केलं तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, विशेष ज्ञान प्राप्त होतं. आता विशेष ज्ञान कशाला म्हणावं काल आपण बघितलेलं आहे. विशेष ज्ञान कशाला म्हणावं? तर सगळ्यापेक्षा मी वेगळा आहे ह्याला काय म्हणावं? विशेष ज्ञान. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुसुप्ती अवस्था, तिन्ही अवस्थेपेक्षा मी वेगळा आहे. तिन्ही ध्येयापेक्षा मी वेगळा आहे. 5 कोशाहून मी वेगळा आहे असा मनाचा दृढ निश्चय करणं म्हणजे अपरोक्ष ज्ञान प्राप्त करणं म्हणजेच विशेष ज्ञान आहे. हे सगळ्यापेक्षा मी वेगळा आहे असं आपल्या मनाचा दृढ निश्चय करणं ह्यालाच विशेष ज्ञान असं म्हणावं. मग विशेष ज्ञानसुद्धा कल्पित आहे. विशेष ज्ञान अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये उत्पन्न होतं. अंतःकरणाच्या वृत्तीपासूनच आपल्याला ते प्राप्त होतं. परंतु ते अंतःकरणात किती वेळ राहतं? पुन्हा आपण सामान्यमध्ये येतो. विशेष म्हणजे आता आपण प्राप्त करून घेत आहेत ही ज्ञान, तर आता आपण विशेष ज्ञानामध्ये आहेत. पण असं सारखं राहतो का? आता एखादा आपण अभंग पाठ करू लागलो, मग पाठ करत असताना जी क्रिया सुरू आहे ती विशेष ज्ञान आहे. आपण तिथं ज्ञान प्राप्त करून घेत आहोत ती. पण ती पाठ झाल्यानंतर आपण सामान्यमध्ये येतो का नाही? का त्याच्यामध्येच राहतो? वृत्तीमध्ये दुसरं काहीतरी असतं त्यावेळेस. ती पाठ झाला आपल्याला पण पुन्हा आपण सामान्य ज्ञानामध्ये येतो. विशेष ज्ञानामध्ये राहू नये सुद्धा सांगितलं. आपण सारखं जर
विशेष ज्ञानामध्ये राहिलो तर अहंकार येण्याची शक्यता असते. मला खूप कळायलं, मला खूप कळायलं, मला खूप येईल असं जर वाटू लागलं तर अहंकार येतो. म्हणून काय सांगितलं, विशेष ज्ञान जेव्हा प्राप्त झालं, परिपूर्ण सामान्य ज्ञान रूप ब्रह्मस्वरूपात त्याचा एक जीव करून टाकणे. विशेष ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आणि पुन्हा त्याचाही त्याग करून टाकायचा. म्हणजे मला येतंय असं लक्षात ठेवायचं नाही, त्याचा पण त्याग करून टाकायचा. सामान्यमध्ये यायचं. ब्रह्मज्ञानी ज्यानं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलेले जे साधक आहेत ते सुद्धा आपल्यासारखेच असतात बघा, दिसायला वागायला सुद्धा ते सामान्यमध्येच असतात. त्यांना ज्ञान खूप असतं, विशेष ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलेलं असतं, पण त्याच्यामध्ये ते राहत नाहीत. ते पुन्हा सामान्य ज्ञानामध्येच येतात. सामान्य ज्ञान रूप ब्रह्मस्वरूपात त्याचा एक जीव करून टाकणे हेच मोक्षाचे साधन आहे. यासाठी विशेष ज्ञान रूपच चौथा महाकारण ध्येय आहे अशी कल्पना करून त्याने गुरु निरूपण करतात. चौथा महाकारण ध्येय जो आहे तो ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान प्राप्त झालं की महाकारण ध्येय त्यालाच म्हटलेलं आहे. ज्ञान प्राप्त झालं की महाकारण ध्येय, ज्ञानालाच महाकारण ध्येय असं नाव इथं आलेलं आहे. मग कारण ध्येयाला काय नाव आहे? कारण ध्येय कशाला म्हणावं? आता ध्येय ही स्थूल ध्येय आणि सूक्ष्म ध्येयाच्या परिणामालाच कारण ध्येय असे म्हणतात. ओम नमः शिवाय. तुमच्या मग पण लक्षात आलं नाही, अज्ञानाला कारण ध्येय म्हणावं, परिणामाला नाही. अज्ञानालाच कारण ध्येय म्हणावं. कारणापासूनच कार्याची उत्पत्ती आहे. कारण ध्येयापासूनच स्थूल ध्येय सूक्ष्म ध्येय झाला. जसं मातीपासून घटाची उत्पत्ती होते. आपल्याला माठ तयार करायचा आहे तर त्याला माती लागते. माती जर नसेल तर माठ तयार करता येत नाही, कुंडा तयार करता येत नाही, रांजण तयार करता येत नाही, काहीच तयार करता येत नाही. मग ही घट जी तयार करायची आहे आपल्याला, त्याला कारण काय? कोणतं कारण आहे त्याला? माती कारण आहे. माती. माती कारण आहे आणि कार्य काय? घट कार्य आहे. तसं इथं सुद्धा सूक्ष्म ध्येय, स्थूल ध्येय आणि सूक्ष्म ध्येय कार्य आहे, त्याला कारण ध्येय. कारण ध्येयामुळंच स्थूल ध्येय आणि सूक्ष्म ध्येय झाला. जसं मातीमुळंच माठ झाला. माती जर नसेल तर माठ तयार होत नाही. आता माठातली माती काढून घेतली तर माठ राहतो का? तर नाही, राहत नाही. तर कारणच निघून गेलं ना. मग कारण जर निघून गेलं तर कार्य राहत नाही. मग तिथं जसं आपल्याला माती कारण सांगितलं आणि कार्य माठ सांगितलं, तसं इथं कारण ध्येय ही कारण आहे आणि स्थूल आणि सूक्ष्म ध्येय ही त्याचं कार्य आहे. कारणच जर नाश झालं तर कार्य राहत नाही. मग कारण काय? तर अज्ञान आहे. कारण म्हणजेच अज्ञान. अज्ञानालाच कारण ध्येय असं नाव आलेले. मग अज्ञान कारण असल्यामुळं अज्ञानाचं कार्यसुद्धा अज्ञानच. आता माती कारण आहे आणि मातीचं कार्य जो माठ आहे तो मातीचाच आहे ना, का वेगळा कशाचा आहे? तर मातीचाच आहे. मातीचं कार्यसुद्धा मातीचं आहे. तसं कारण ध्येय जो आहे तो अज्ञान आहे आणि अज्ञानाचं कार्यसुद्धा स्थूल ध्येय आणि सूक्ष्म ध्येय ही सुद्धा अज्ञानाच आहे. अज्ञानामुळेच ही दोन झालेले आहेत. कारणाचं येले का लक्षात? अवघड विषय आहे थोडा. कारण आणि कार्य म्हणूनच कारण ध्येय ही तीन ध्येय. आणि चौथा जो आहे तो महाकारण ध्येय. मग महाकारण ध्येय जो आहे तो ज्ञान स्वरूप आहे, अज्ञान नाही तो. या तिन्ही ध्येयाचा नाश करण्याची पावर आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे. तो ज्ञान स्वरूप आहे. महाकारण ध्येय कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. आणि कारण ध्येय कसं आहे? ओम नमः शिवाय.
कसा आहे कारंदेला? अज्ञान कारंदे अज्ञान आहे त्या अज्ञानाला कारंदे असे म्हणतात. ओम नमः शिवाय. म्हणून ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय आपल्याला. म्यूट करा ताई. तर ती वृत्तीमधून प्राप्त करून घ्यायची. ती वृत्तीजन्य ज्ञान आहे. साधन वृत्ती सांगितली. काहीतरी साधनाशिवाय, आता मोबाईल साधन आहे आपल्याला, या मोबाईलमुळं आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेता येईल, तर मग मोबाईल ही साधन झालं. तसंच इथंसुद्धा वृत्तीजन्य जे वृत्तीमधूनच आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेता येतं. आणि ज्ञान प्राप्त करून घेतलं की पुन्हा वृत्तीसुद्धा सामान्यमध्ये विलीन होते. विलीन करायची. मी ज्ञानी असं लक्षात ठेवायचं नाही. अहंकार येऊ द्यायचा नाही. अहंकार आला की देव दूर गेला आणि अहंकार गेला की देवच झाला. फक्त अहंकार, इतका अहंकार बेकार सांगितलं आहे. अहंकारा इतकं रसातळाला नेलेलं दुसरं कोणतंच नाही कारण. म्हणून अहंकार त्यागीता आहे ना परमवशात. एकला अहंकार त्यागिता सर्व त्यागिले होय तत्वता. मुळी हुनी वृक्ष उन्माळिता शाखा पल्लव उन्माळली. एकला अहंकाराचा त्याग केला तर जसं मुळावर घाव घातला तर झाडाचे फांदे, ढाळ्या, पानं, फळं काहीच राहत नाही. तसंच इथं सुद्धा. म्हणून अहंकार वृत्ती, ही जी वृत्ती आहे ती सामान्यमध्ये विलीन करून घ्यायची. सामान्यासारखंच राहतात. खूप ज्ञानी लोक आहेत. आता आप्पाजी आपल्यासारखं सामान्यासारखाच वेशभूषा, सगळं चालणं बोलणं सगळं सामान्यासारखंच आहे. मी ज्ञानी असं म्हणत नाहीत. तर सामान्यामध्ये ते विलीन करून सामान्यामध्येच ते राहतात. विशेष ज्ञान ही सामान्य ज्ञानामध्ये विलीन करावं. कसं विलीन करावं तर आता पायामध्ये काटा मोडला आहे बघा. आता काटा काढायचा आहे तर काय करावं लागतं? ती काटा काढायला दुसरा काटा घ्यावा लागतो. नाही तर काढताच येत नाही पायातला काटा. शेतामध्ये काटा मोडला आणि आता पायातला काटा काढायचा आहे तर दुसरा काटा घ्यावा लागतो. त्या काट्यानं पायातला काटा बाजूला काढावा लागतो आणि ते काटा काढल्यावर दुसरा काटा बी जपून ठेवायचा का हो? आणि ती बी काटा जपून ठेवायचा का? तर नाही. ती पण फेकून द्यायचा, दुसरा पण फेकून द्यायचा. पुन्हा कामच झालं ना त्याचं, त्या काट्याचं, दुसऱ्या मोठ्या काट्याचं पण. पायातला काटा काढूच तर त्याचं काम आहे, पुन्हा नाही. तसंच इथं सुद्धा वृत्तीजन्य जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी वापर करायचा. पण ज्ञान प्राप्त झालं की ती बी फेकून द्यायचं आणि ही बी फेकून द्यायचं आणि सामान्यामध्ये विलीन राहायचं. सामान्य म्हणून राहायचं. येले का लक्षात काही? ओम नमः शिवाय कसं सांगावं तीच कळ. जसं अवघड आहे पण यायला उशिरा यायला तर अवघड आहे थोडं विषय समजायला पण छान समजायला. अहंकाराचं ऐकलं तर अहंकार तर कसं आहे, अहंकार आल्यावर ज्ञान कळत पण नाही बघा. अहंकारी लोकाला ज्ञान कळत नाही. पुण्य पाहिजे ज्ञान प्राप्त करून घ्यायला. एक तर प्रथम इकडे यायलाच पुण्य पाहिजे. इकडं येता येत नाही पुण्याईशिवाय. पुण्याईचा मागं साठा असेल तरच इकडे येता येतं, तरच ईश्वर त्याची व्यवस्था होते. नाहीतर नाही. इकडे येण्याचा आपण प्रयत्न केलं तरी कुणीतरी आडवं येतं, ऐकू तरी देत नाही, ग्रंथ तरी मिळत नाही, मोबाईल तरी बिघडतो. पुण्य जर नसेल तर अडथळे येतात. ईश्वर कृपा झाली की सगळ्या साधनाची प्राप्ती होते आणि ग्रंथ कृपा झाली की ग्रंथातलं कळतं. गुरुकृपा पाहिजे, ग्रंथाची कृपा पाहिजे, ईश्वराची कृपा पाहिजे. सगळ्या कृपा प्राप्त झाल्यासच आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेता येतं. आणि त्या ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या मनाची सुद्धा, आपल्या अंतःकरणाची सुद्धा कृपा असावी लागते. अंतःकरणाचीच कृपा नाही. सगळं ग्रंथ आहे तुमच्याजवळ, मोबाईल आहे तुमच्याजवळ, सांगणारा तुम्हाला घ्या म्हणायला आहे, ऐका म्हणायला आहे, परंतु तुमच्या मनाला ऐकूच वाटेना. मग तुमची अंतःकरणाचीच कृपा नाही. सगळ्या कृपा शून्य ठरल्या अंतःकरणाची कृपा नसेल तर. म्हणून आपल्या अंतःकरणाची कृपा होण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं.
पुण्य असेल तरच इकडे येऊ शकतो, नाही तर येऊच शकत नाही. अशा प्रकारे एकच पॅरेग्राफ आपला झाला. पॅरेग्राफ अवघड होता थोडा. महाकारण देह म्हणजेच ज्ञान. आणि ह्या ज्ञानानं काय होतं तर स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह तिन्हीचा पण नाश होतो ज्ञानानं. तिन्हीही बाद होतात आणि मी आत्मा आहे असा बोध होतो. आपण आत्मस्वरूपात अखंड राहतो. जो आत्मस्वरूपात अखंड राहतो तोच महाकारण देहामध्ये असतो, नाहीतर नाही. 3दा तरी ग्रंथ ऐकावा लागतो तेव्हा कळतं. काही उत्तम अधिकारी असतात, त्यांना थोडं लवकर कळतं. त्यांचा पुण्याचा साठा असेल, काही पुण्याशिवाय कळत पण नाही. 3 प्रकारचे अधिकारी असतात. एक उत्तम अधिकारी, दुसरे मध्यम अधिकारी, तिसरे कनिष्ठ अधिकारी. कोणतेही अधिकारी असू द्या, आपण प्रयत्न करत राहिल्यानंतर ते कळतंच. म्हणून उत्तम अधिकाऱ्याला एकदाच सांगितलं की त्याच्या लक्षात राहतं. मध्यम जो अधिकारी असतो त्याला एकदा, दोनदा, 3दा सांगावं लागतं, तेव्हा लक्षात राहतं. पण कनिष्ठ अधिकाऱ्याला बऱ्याचदा ऐकावं लागतं, तेव्हा लक्षात राहतं. कनिष्ठ अधिकारी जरी असला तरी अखंड ह्या प्रवासात जर राहिला तर मात्र तो तिथपर्यंत पोहोचतो. जसं सस्यची कासवाची गोष्ट आपण बघतो बघा. ससा पळत जातो, कासवाचा वेग कमी असतो, पण तो अखंड चलत राहिला तर ससा हरतो, कासव जिंकतो. कारण सस्याचा वेग जास्त असल्यामुळे तो झोपतो, कासव खूप लांब राहिला म्हणून. त्यानं कधी यावा हळूहळू इथपर्यंत म्हणून तो झोपी जातो आणि अखंड कासव चलत राहतो, त्याच्यामुळे तो जिंकतो. तसं कनिष्ठ अधिकारी असलं तरीसुद्धा आपण मोक्षापर्यंत जाऊ शकतो. माझ्या कसं लक्षात येईना असं म्हणून मनाला लावून घ्यायचं नाही. आपण कुणीच कमी नाहीत. ईश्वरानं आपल्याला जन्माला घातलं तेव्हा काही ना काही देऊनच घातलेलं आहे. कमी नाही कुणीच. म्हणून आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय उद्या बघू. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित. ओम नमः शिवाय.